देशभरात आजपासून आदिशक्तीचा जागर करत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जिल्हा प्रशासन आणि देवस्थापन व्यवस्थापन समितीकडून नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 9 वाजता तोफेच्या सलामीने नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। नवरात्रोत्सवात 9 दिवसांत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रोज देवीला वेगवेगळे रूप देण्यात येतात। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भाविक देशभरातून येत असतात। यामुळे आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चक्क पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। आज अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रथम दिवसाची श्री कमला लक्ष्मी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली आहे। आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी पद्मासनस्था श्री महालक्ष्मी रूपामध्ये सजलेली आहे। उत्सव श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचा नवरात्र उत्सव आजपासून 9 दिवस चालू झालेला आहे। घटस्थापना करवीर निवासाची घटस्थापना ही मुनीश्वर घराण्याचे हक्कदार पुजारी व आमचे खातेदार श्री शेखर व सौ स्मिता शेखर मुनीश्वर यांच्यामार्फत घटस्थापना झालेली असून नवरात्र उत्सव नवमीपर्यंत चालू राहणार आहे। 9 दिवसाच्या 9 विविध रंगातील पूजा या वेगवेगळ्या असून वेगवेगळ्या पूजा ज्या त्या वेळेला सांगितल्या जाते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत समितीने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। यंदा उत्सव काळात सुसज्ज दर्शन मंडप, दर्शन रांगेत पिण्याचं पाणी, लॉकर्स, चप्पल स्टँड, प्रथमोपचार केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह अशा विविध प्रकारच्या सोयी या आवारात उभारण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। झेंडू फुलांच्या माळा, देशी विदेशी जातींच्या फुलांमुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात फुलोत्सव रंगलाय। यासह मंदिरांची शिखरं, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावर केल्या गेलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईनं मंदिर अधिकच सुंदर दिसू लागलंय।